तुम्ही जर का रेंटनी राहत असाल तर हे अधिकार तुम्ही जाणून घेतले पाहिजे। पहिलं म्हणजे तुमचा घरमालक तुमच्याकडनं 2 महिन्यापेक्षा जास्तचा रेंट हा सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून घेऊ शकत नाही। त्यानंतर त्यांना जर तुमच्या प्रिमायसेसमध्ये यायचं असेल, तुमच्या रेंटेड हाऊसमध्ये यायचं असेल तर त्यांना 24 तासाचं इंटिमेशन देणे हे बंधनकारक आहे। त्यानंतर जर त्यांना भाड्यामध्ये वाढ करायची असेल आणि त्यांना जर ही इन्क्रीज करायची असेल आपल्या रेंटमध्ये, तर ते आपल्या मनमर्जीप्रमाणे करू शकत नाही। तर तुम्ही ज्या कोणत्या स्टेटमध्ये राहतात त्या स्टेटमधला रेंट कंट्रोल ॲक्टनुसारच ते भाड्यामध्ये वाढ करू शकतात। आणि शिवाय याच्यानंतर जर त्यांनी वाढ करायचं हे ठरवलंच तर त्यांनी तुम्हाला 3 महिन्याचा नोटीस देणं हे बंधनकारक आहे। त्यानंतर जर एखाद्या वेळेस असं झालं की तुम्ही रेंट द्यायला जर तुम्ही मागे पुढे झालं, तुम्ही रेंट देऊ शकले नाही, तर त्या परिस्थितीमध्ये तुमचे घरमालक तुमचं गॅसचं कनेक्शन, तुमचं इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन, तुमचं पाण्याचं सप्लाय हे बंद करू शकत नाही। आणि लास्ट आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुमच्या घरमालकाने तुम्ही रेंट भरल्यावर सुद्धा तुम्हाला रिसिप्ट दिली नाही तर तुम्ही त्या रिसिप्टची डिमांड करू शकता। आणि सपोज फ्युचरमध्ये कुठलाही डिस्प्यूट अराईज झाला तर त्या परिस्थितीमध्ये याला रेंट रिसिप्टला आपण एक एव्हिडन्स म्हणून वापरू शकतो। माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।